इंदापुरात आज जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा दुसरा रिंगण सोहळा होतोय आणि यावेळी विशेष आकर्षणाचा विषय ठरलाय तो म्हणजे शालेय विद्यार्थ्यांचा वारकरी वेशातील सहभाग। नऊवारी साडी, डोक्यावर पदर आणि तुळशी वृंदावन, गळ्यात टाळ, पांढरं धोतर परिधान करून लहानग्यांनी रिंगणात अभंग गायन सादर केलंय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगेंनी। पाहूयात। वारीच्या वाटेवर शिक्षणाची जोड घेऊन शाळकरी विद्यार्थी धार्मिक आणि परंपरेचं जतन करतायत। आज इंदापुरात जगद्गुरू तुकाराम महाराजांचा पालखी सोहळ्याचं दुसरं रिंगण पार पडतंय। प्रशासनाची जय्यत तयारी सुरू झालेली आहे। खरं तर या रिंगण सोहळ्यामध्ये बालवारकरी म्हणजे शाळेतील विद्यार्थी सहभागी झालेत। डोक्यावर तुळशी वृंदावन, कपाली टिळा, गळ्यात टाळ आणि पारंपरिक वेशभूषा करून हे वारकरी जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। उराशी विठू माऊली घेऊन हे वारकरी शालेय शिक्षणाबरोबर धार्मिक परंपरा जतन करण्याचं काम करतात। नवी पिढी कुठेतरी वारीच्या या धार्मिक परंपरेमध्ये, वारीच्या या परंपरेमध्ये सहभागी होताना पाहायला मिळते। एक वेगळी परंपरा या विद्यार्थ्यांमध्ये पाहायला मिळाली। आपल्यासोबत शिक्षक आहेत। मला सांगा ताई, कशा पद्धतीने ह्या वारकऱ्यांची विद्यार्थ्यांमध्ये संकल्पना झाली? गेल्या 35-40 वर्षापासून हे संत शिरोमणी तुकाराम महाराजांच्या पालखीचे रिंगण सोहळा होत असतो। शालेय शिक्षणाची जोड घेऊन धार्मिक परंपरा जपण्याचं काम कुठेतरी शालेय विद्यार्थ्यांमध्ये पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट आदर्श कटकेसह मी रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, इंदापूर, पुणे।